वणी ते विश्रोळी रस्त्याचे मंजूर असलेले काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीला घेऊन प्रहार पक्षाच्या वतीने सीईओ कक्षात प्रतिकात्मक व शव ठेवून आंदोलन करण्यात आले। चांदूर बाजार तालुक्यातील वणी ते विश्रोळी रस्त्याचं काम 2016 मध्ये मंजूर झालं होतं। सदर काम 30/8/2016 ते दिनांक 29/5/2016 पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते, परंतु आतापर्यंत सदर काम झाले नसल्याने रस्त्यावरील खोदकामांमुळे चांगली समस्या निर्माण झाली आहे। रस्त्याच्या बाजूने कच्च्या नाल्या खोदून ठेवल्या आहेत, तसेच गिट्टीसारखी बांधकाम सामुग्री पसरली असल्याने या रस्त्यावरून आवागमन करणे धोक्याचे झाले आहे। दरम्यान या मार्गावर अपघात होऊन एका इसमाचा सुद्धा मृत्यू झाला होता। सदर इसमाचा मृत्यू जिल्हा परिषदेच्या दिरंगाईमुळे झाला असल्याचा आरोप करीत प्रहार पक्षाचे कार्यकर्ते प्रतिकात्मक शव घेऊन सीईओ कक्षात धडकले होते। यावेळी त्यांनी चक्क सीईओ कुलकर्णी यांच्या टेबलावर प्रतिकात्मक शव ठेवून वणी ते विश्रोळी रस्त्याचं बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली होती। यावेळी डेप्युटी सीईओ प्रकाश चट्टे यांनी लेखी आश्वासन दिले असल्याने प्रहारचे आंदोलन शांत झाले। वणी ते विश्रोळी रस्त्यावरील समस्या तसेच या संदर्भात प्रहार पक्षाची आंदोलनाची भूमिका या संदर्भात मंगेश देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया। विश्रोळी हा मशानभूमीचा रोड आहे, 3054 मधून मंजूर झाला आणि त्याची 29/6 पर्यंत वर्क ऑर्डर होती, तोपर्यंत काम करा। या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अगोदरचा मंजूर आहे। त्यांचं भूमिपूजन झालं, काम सुरू झालं, परंतु संबंधित जिल्हा परिषद जेव्हा निवडून आला यांनी लगेच संबंधित साहेबाला फोन करून हे सांगितलं का रस्त्याचं काम करू नका। मशानभूमीच्या रस्त्यावर जरी हे सदस्य राजकारण करत असेल, त्यानंतर मी 3दा पत्र दिलं जिल्हा परिषदला का आम्ही आंदोलन करून प्रेत आणणार, तरी पण या जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही। म्हणून आम्ही गावकऱ्यांनी आज इथं दवाखान्यामध्ये ज्याची मयत झाली अक्षय गुल्हाने याला डायरेक्ट शिवच्या कॅबिनमध्ये आणलं आणि त्याला इथं आणल्यावर आम्हाला आता लेखी दिलं का उद्याच्या उद्या काम सुरू करतो। जर हे काम उद्याच्या उद्या सुरू नाही झालं तर आम्ही येणारा प्रेत काय शिवला सुद्धा शिवची तिरडी बनू। या रस्त्याच्या दुतर्फा कच्चा नाला खोदला असल्याने पावसाचे पाणी गावात शिरत असून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गातही अडचणी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली।